Brought to you by V-Guard. ज्याला मराठीविषयी अभिमान आहे, मराठी भाषेवर ज्यांचं प्रेम आहे, जे मराठी वाचतात, मराठीत विचार करतात, त्यांनी हे प्रदर्शन पाहायला पाहिजे. आणि एक वेगळी संकल्पना आहे. आमची जी नावं आहेत, अनेकदा आपण ती नावं ठेवतो, ऐकतो, पण त्या नावांमागे काय शक्ती आहे, त्या नावाचा इतिहास काय, त्या नावांचा अर्थ काय, हे अनेकदा ज्याचं जे नाव आहे त्यालाही ते माहीत नसतं. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. सुनील धोपावकर यांनी हे जे प्रदर्शन, किती 36,000 नावं आहेत, 36,000. त्यांनी 36,000 नावांचं जे रिसर्च किंवा संशोधन केलेलं आहे मराठीतल्या, ते मला असं वाटतं की फार रोमांचक आहे. ही अशी अनेक नावं आहेत जी आपल्या रोजच्या ऐकण्यातली, संवादातली, बोलण्यातली आहेत. त्याचे अर्थ इथे समजून घेता येतात. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलायझर का चमत्कार. आपण एवढे नावं बघितली, यातलं आपल्याला कुठलं नाव आवडलं आणि कुठल्या नावाचा अर्थ ते आवडलं आपल्याला, आणि आपण देवेंद्र नाव जे आहे ते देखील निरखून बघितलं. त्यात काय झालं, संजय नावसुद्धा महत्त्वाचं आहे ना, उद्धव नाव महत्त्वाचं आहे. हे मी शिवाजी या नावासमोर उभा आहे, पहा शिवाजीचे किती अर्थ आहेत पहा तुम्ही. ही सगळी महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हृदयाच्या जवळ असलेली नावं आहेत. ती देवेंद्र नावसुद्धा महत्त्वाचंच आहे ना. ते राजकारणामध्ये आहेत म्हणून नाही, देवेंद्र नाव या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्वत्र वापरलं जातं, किंवा आपल्या मुलांना किंवा आपल्या पूर्वजांना ही नावं आहेत ना. देवेंद्र, ज्ञानदा, ज्ञानेश्वरी, कार्तिकी, प्रकाश, प्रदीप, बरं का, अशी अनेक नावं आहेत. त्या नावांचे अर्थ आम्हाला माहीत नाहीत, ते इथे समजून घेता येतात. आणि हे खरं म्हणजे खूप वेगळा प्रयोग आहे. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.